नमस्ते विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण लपलेली आकृती शोधा नवोदय परीक्षेसाठी 10व्या प्रकारची आकृती असते ती म्हणजे लपलेली आकृती। यावरील नमुना प्रश्न आपण यापूर्वी पाहिलेले आहेत। तर स्वाध्यायामधील 1 ते 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर लक्षात घ्या, 4 प्रश्न परीक्षेमध्ये 100% आलेले असतात आणि 5 गुणांसाठी असतात आणि 5 गुण जर मिळवायचे असतील तर फक्त काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। गणितासारखे किंवा मराठीसारखे अतिशय अवघड असणारे प्रश्न, असं जे आपण गणित म्हणतो किंवा मराठीला म्हणतो असं नाही, फक्त हे निरीक्षणानं येणारे प्रश्न आहेत। निरीक्षणानं मार्क वाढतात, त्यामुळं काळजीपूर्वक सोडवूयात लपलेली आकृती स्वाध्यायामधील 1 ते 20 प्रश्न। चला तर पाहूया पहिला प्रश्न। पहा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे। प्रश्न आकृतीत हा आकार दिलेला आहे, असाच आकार आपल्याला उत्तर आकृतीमध्ये कुठं आहे ते पाहायचं आहे। तर हा आकार, अशा प्रकारचा आकार आपण जर ए पर्यायामध्ये पाहिला तर दिसत नाही, सेपरेटमध्ये पाहिजे। तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी आहे असा आहे की नाही, तसं पण काही नाही, पण अशा प्रकारचा तेवढ्याच आकाराचा आकार असला पाहिजे। तर आपण पाहूया, हा थोडासा आकार दिसत असला तरी मोठा दिसतो आहे। इथं पाहिलं तर हा आकार आपल्याला जशास तसा योग्य इथं दिसतो आहे पर्याय क्रमांक बी मध्ये। सी मध्ये पण अशा प्रकारचा आकार आपल्याला पाहायला मिळत नाही आणि डी मध्ये पण असा आकार पाहायला मिळत नाही। म्हणून हा आकार कुठं लपून बसला आहे, कोणत्या आकृतीत, तर बी पर्यायामध्ये लपून बसलेला आहे, म्हणून आपलं उत्तर बी। त्यानंतर आपण पाहूयात 2019 मध्ये परीक्षेत विचारलेला प्रश्न। तर एफ प्रकारचा आहे की नाही, क्रॉस एफ आहे, त्रिकस, ते कुठं आहे ते पाहूया। ए पर्यायामध्ये आपल्याला एफ दिसत नाही, तयार होणारच नाही। अशा प्रकारे बी पर्यायामध्ये पण आपण पाहिलं तर हे बघा, एफ कुठं तयार होताना आपल्याला दिसत नाही। तुम्ही पण काळजीपूर्वक पाहत चला। त्यानंतर आपण सी पर्याय पाहू, तर इथं मात्र बघा एफ होऊ शकतं। आता कसं होऊ शकतं, तर मी तुम्हाला या ठिकाणी हे बघा, इथून विचार करा, हा हे वरचा भाग, त्यानंतर इथून खाली भाग इथपर्यंत आणि हा मधला एवढा भाग, याचाच विचार करा, हे बघा हे। तर अशा पद्धतीने एफ ही आकृती तयार होऊ शकते, म्हणून पर्याय क्रमांक सी येऊ शकतं। इथं पण एफ, हे बघा, हे घेतलं तर छोटंसं एफ, इथं पण एफ होत नाही असं नाही, पण योग्य आकार। आणि जर एखाद्या ठिकाणी लहान मोठा आकार असेल तर त्या दोन्हीचा विचार करा, पण आकारच होत नसेल, लहान होत असेल, दुसऱ्या कोणत्याच आकृतीत तयार होत नसेल, तर मात्र तो विचार करायला हरकत नाही, पण इथं मात्र समान आकार होतो, म्हणून पर्याय क्रमांक सी। त्यानंतर आपण पाहूयात तिसरा प्रश्न। हे फक्त निरीक्षणावर आहे, सोपे आहेत, असे फार अवघड प्रश्न नाहीत बाळांनो। तर हा पाहूया आता, वरची रेषा कुठून तर एका बाजूकडून एका आकारापासून सुरुवात करायची। वरची रेषा मी इथं जर पाहिली तर आहे, तिरकस रेषा पण आहे, पण पुन्हा मला आडवी रेषा इथं सापडत नाही, बरोबर, म्हणून ए पर्याय तर येणार नाही। सी पर्यायामध्ये पण वरची रेषा आहे, पण त्या कोपऱ्यातून आपल्याला तिरकस रेषाच मिळत नाही आहे आकृतीत, म्हणून ती पण नाही आहे। इथं पहा, सी पर्यायामध्ये वरची रेषा आहे, पण ही तिरकस रेषा आहे, कोपऱ्यातून आली पाहिजे की नाही, तुम्ही म्हणाल ही घेऊया, चालतं, हे घेऊयात, हे रेषा इथं तिरकस आलेली आहे, पण तिरकस इथपर्यंत, बरोबर, जेवढे आहे तेवढे असायला हवी, आणि ही सरळ आहे, ही मात्र इकडे जायला रेषा नाही, इथं उभी रेषा आहे, म्हणून हे येणार नाही। पर्याय क्रमांक डीचा विचार करू, ही वरची रेषा, त्यानंतर आपल्याला तिरकस रेषा पाहिजे, तर इथं पण तिरकस रेषा दिसत नाही, पण आपल्याला या ठिकाणी दिसेल, हे वर विचार करू नका, इथं दिसते पहा, ही रेषा, त्यानंतर ही आलेली तिरकस रेषा म्हणजे ही रेषा, आणि इथली खालची रेषा, हे बघा, ही अशी अशी आणि अशी अशा आकृती तयार होती, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर। त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 मध्ये हा आकार कुठं आहे ते बघूया अगोदर। असा शंकरपाळी आकार, इथं आपल्याला शंकरपाळी इथं एक दिसतोय, पण फारच छोटा आहे की नाही, म्हणजे तयार होणार नाही। इथं पाहूयात, इथं पण आहे, पण फार छोटा आहे, आणि अशी पण तिरकस रेषा येऊन अशा प्रकारची आकृती आपल्याला तयार होताना दिसत नाही। इथं तर आपल्याला शंकरपाळी आकारच कुठे दिसत नाही असा,
आपण हा आकार पाहतो, दिसत नाही. इथं हा आकार हे बघा इथं दिसतो आहे. हा आणि हा शंकरपाळे आकार. आणि ही वरची रेषा म्हणजे ही क्रॉस, इथून येणारी रेषा क्रॉस, हा शंकरपाळे आकार. आणि शंकरपाळे आकाराच्या इथं खाली येणारी ही रेषा हे बघा हे. तर पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 पाहत असताना लक्षात घ्या, हा आकार आपल्याला अगोदर प्रश्न क्रमांक 5 पाहायचा आपल्याला. तर इथं पाहत असताना आपण हा आकार अगोदर आपल्याला शोधावा लागेल. अशा पद्धतीचा आकार पाहत असताना आपण कुठं पाहू शकतो, असं दिसतंय का, पहा एवढीशी रेषा दिसते का इथं कुठं, अशा पद्धतीनं आडवी रेषा. हे बघा इथं असू शकते. आपण प्रयत्न करूया. इथं आणि ही उभी रेष आणि ही क्रॉस रेष आणि हा काही तिरकस रेष, म्हणजे इथंच येऊ शकतं. इथं पाहायला गेलं तर ही क्रॉस बरोबर, ही आडवी पण आली, ही उभी पण आली, पण ही नाही ना रेष, ही मोठी रेषा कुठं येते. इथं पाहायला गेलं तर आपल्याला तिरकस रेषा सापडणार नाही. अशी ही वरची जी तिरकस रेषा इथून इथं आडवं घेता येईल एवढं, हे क्रॉस, पण ही तिरकस रेषा इथं नाही ना, म्हणून येणार नाही. इथं पाहायला गेलं तर इथं पण आपल्याला तिरकस रेषा सापडणार नाही. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक मध्ये उत्तर येऊ शकतं. हे इथून इथपर्यंत, इथून इथं, इथून खाली, खालून इथं वर आणि वरून हे असं. तर ही आकृती तयार होईल. म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर आपण पाहूया 6 नंबरचा प्रश्न क्रमांक 6. इथं दिलेली ही आकृती आपल्याला कुठं लपलेली आहे ती शोधायची. तर इथं पाहत असताना हा भाग वरचा थोडा मानेचा भाग लक्षात घेऊया. तिथं कुठं असा आहे का, कुठं दिसतंय का. हा वर्तुळाचा खालचा भाग असणार आहे कुठं पण, म्हणजे वर्तुळाच्या ठिकाणी असू शकतं. याच्यामध्ये पाहिलं इथं तर नाही होणार, खालच्या बाजूला वर्तुळ आहे, म्हणजे इथं पाहावं लागेल आपल्याला. इथं पाहिलं तर काय, सुरुवातीला अशी तिरकस रेषा आहे, तिरकस. तर आपण पाहूया तिरकस रेषा कुठं आहे ते. हे समजा हे तिरकस रेष, पुन्हा क्रॉस अशा पद्धतीनं. तर हे बघा, हे सर्व नाही, पण इथून घेतल्यानंतर का इथून थोडंसं वरून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की इथं. त्यानंतर मात्र येईल का त्याला जोडून, नाही येत. म्हणून पर्याय क्रमांक येईल का, निश्चितच येणार नाही. त्यानंतर आपण पाहूया पर्याय क्रमांक बी पर्याय पाहत असताना आपल्या लक्षात येईल की तिरकस रेष येणारी, हे बघा इथं येणारी तिरकस रेष. त्यानंतर ही क्रॉस रेष आणि ह्याला जोडूनच आहे बघा खालचं वर्तुळ, हे असं, हे इथपर्यंतचं वर्तुळ हे असं. म्हणजे हा दिलेला आकार आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये तयार होताना दिसतो. त्यानंतर आपण जर इथं विचार करत गेलो तर अशा प्रकारचा आकार आपल्याला इथं दिसणार नाही, सी मध्ये आणि डी मध्ये पण दिसणार नाही. तुम्ही प्रयत्न जरी केला तरी लक्षात येईल अशाच पद्धतीचा आकार तयार होऊ शकणार नाही. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 7. या ठिकाणी जी प्रश्न आकृतीमध्ये आकार दिला आहे तो आकार आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायचा. तर वरच्या बाजूला असा आहे, उभी रेष आणि हा क्रॉस आणि आडवी रेष आहे की नाही, वर्तुळाकार भाग आणि आडवी. मग इथं अगोदर वरच्याच भागाचा विचार करू आपण. इथं वर भाग असा तयार होईल का, इथं कुठं होणार आहे का, नाही होत. इथं पाहिलं तर हे उलटं, त्याच्यामुळे होणार नाही. इथं होऊ शकेल, कारण हे बघा हा क्रॉस जो भाग आहे तो असू शकतो, इथं हा भाग इथं. त्यानंतर उभी रेष ही, त्यानंतर हा अर्धवर्तुळ इथला भाग आणि ही आडवी रेष. म्हणजे बघा इथून असा भाग इथं तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असेल. आणि डी मध्ये पण हे उलटे भाग दिलेले आहेत, होणार नाही. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 पाहत असताना इथं यम आकार झाला आहे की नाही, लगेच लक्षात येईल मोठा आकार आहे या ठिकाणी, म्हणून आपल्याला इथं विचार करूया असा. पण मध्ये यायला या कोपऱ्यातून रेष नाही, इकडून आहे पण इकडून नाही, इथं येणार नाही. इथं पाहूयात आपण येईल का, तर ही उभी रेष आहे, कोपऱ्यातून आहे, ही वर कोपऱ्यात आहे आणि ही आहे, म्हणजे बघा असा आकार तयार होऊ शकतो. हे त्यानंतर इथून इथं आणि इथून
खाली, म्हणजे एम सारखा आकार तयार इथं होतो. इथं दिलंय पहा एम, पण कसं आहे याच्यासारखा आहे का, निश्चितच नाही आणि इथं तर होणारच नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न पाहत असताना लक्षात घ्या, हा असा आकार तयार झाला पाहिजे, मध्ये असा आकार असला पाहिजे. मग इथं मध्ये असा आकार असणार आहे, इथं पण दिसतोय, पण आपण सुरुवातीपासून पाहूया, सगळे आकार पाहिजे ना. वरची रेष तर सरळ सरळ आपल्याला इथं वरची रेष जशाच तशी दिसते. उभी रेष तर हे पहा उभी रेष दिसते, इथून एवढा भाग हा इथून एवढा भाग, ही सरळ रेष ही सरळ रेष, ही क्रॉस आणि इथं, म्हणजे पहा आपल्याला सरळ सरळ आकार दिसतोय हा. त्यानंतर इथून असा वर, इथं इथून वर आणि ही रेष, अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक ए मध्येच अशा प्रकारचा आकार दिसतो. इथं मात्र हे वरचे क्रॉस रेषा वगैरे काही दिसत नाहीत, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न पहा. इथं पाहत असताना या ठिकाणी असा आकार, इकडून त्रिकोण आणि उभी रेष असा आकार आपण शोधूया. याच्यामध्ये उभी रेष असा आकार कुठंतरी आपल्याला दिसतोय का, निश्चितच दिसत नाही. इथं उभी रेष आणि असा आकार दिसतोय बघानो, असा दिसतोय, परंतु विरुद्ध दिशेला आहे आणि पुन्हा रेषा तिथून इकडं रेषा पाहिजे आहे की नाही. तर हा आकार विरुद्ध दिशेला इकडच्या बाजूला पाहिजे होता, म्हणून बी पण येणार नाही. सी मध्ये हे बघा इथं आकार दिसतोय, इथं असा क्रॉस दिसतोय, पण तो छोटा आहे, तो पण येणार नाही आणि तशा पद्धतीचा नाही आहे. त्यानंतर आपण पाहूयात याच्यामध्ये पण असा आकार अगोदर शोधूयात आहे का. हां हे बघा इथं आहे, इथं आहे, इथं इथं हे बघा इथं आहे असा, आणि ही उभी रेष, आणि हां इथं हे तिरकस रेष, हे बघा मग नीट लक्ष द्या, हे उभी रेष अशी आणि ही तिरकस रेष, अशा पद्धतीनं हा आकार आपल्याला डी पर्यायामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 11. हा 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आणि प्रश्न सोपा आहे, तुम्ही लगेच शोधू शकतात. वर बाण आहे आणि खालच्या बाजूला असं लंबवर्तुळ आहे की नाही, मग आपल्याला लगेच लक्षात येईल बाण आणि लंबवर्तुळ, बाण लंबवर्तुळ. काही इथं पण आहे बाण आणि लंबवर्तुळ, पण हे पूर्ण वर्तुळ आहे, इथं पूर्ण वर्तुळ होत नाही. लगेच लक्षात येईल या ठिकाणी आपल्याला तो आकार दिसतोय इथं किंवा इथं, या दोन्हीमध्ये आकार दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की हा आकार आपल्याला शोधायचा आहे. अगोदर असं क्रॉस असून तिरकस, पुन्हा असं आणि वर जाऊन क्रॉस आलं पाहिजे. इथं आपल्याला इथून क्रॉस घेता येणार नाही, इथं कुठं येईल का बघा, अशा पद्धतीने तिरकस रेषा अशी गेलेली आपल्याला कुठं दिसतच नाही. इथं पाहूयात आपण, इथून जर केलं हे पहा, इथून सुरुवात केली तर ही क्रॉस येऊ शकते, इथवर जाता येतं, खाली येता येतंय आणि त्यानंतर ही रेषा जाते आणि इथं क्रॉस येऊ शकतं, इथं येऊ शकतं बाळांनो, म्हणण्यापेक्षा निश्चित येतं. आता दुसरीकडं पाहायला गेलं तर आपल्याला इथून इथं केलं की इथून इथं रेषा घेतल्यावर क्रॉस आपल्याला जाताच येत नाही तिथून, आणि याच्यामध्ये पण नाही. म्हणजे पहा आपल्याला कुठून येणार आहे, इथून थोडीशी रेषा, त्यानंतर ही क्रॉस रेषा इथपर्यंत, त्यानंतर सरळ रेषा खाली, त्यानंतर क्रॉस रेषा इथपर्यंत, आणि या ठिकाणी असं. म्हणजे बघा सेम टू सेम आकार कुठं होतो, लपलेला आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 13. 13चा विचार करताना लक्ष द्या. इथं सुद्धा आपल्याला प्रश्न पाहत असताना काळजीपूर्वक पाहावं लागेल. हा जो आकार आहे इकडून अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळ आकार आहे, इथं उभी रेष आणि इथं क्रॉस, तसं आपल्याला पाहावं लागेल. तर वर्तुळ आकार कोणत्या ह्याच्यात भाग आहे बघू त्या आकाराचा, इथं तर भागच नाही. याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये सुद्धा वर्तुळाकार भाग आहे, याच्यामध्ये आहे. मग आपण पाहत जाऊया, इथं वर्तुळाकार भाग आहे इकडच्या सारखा, हा जो भाग आहे हा वर्तुळाकार भाग आहे. त्यानंतर सरळ रेष पाहिजे वर, हे बघा इथून विचार केल्यावर सरळ रेष पण आहे आणि इथूनच क्रॉस रेष पण आहे, म्हणजे इथं येऊ शकतं. इथं पाहिलं तर बघा इथं आहे सरळ रेष, पण त्यानंतर क्रॉस रेष आहे का आपल्याला इथूनच नाही. इथं पण ही नुसतंच आहे सरळ रेष, पण इथं क्रॉस रेष नाही. म्हणजे आपला आकार कुठे येतोय, हा पुन्हा हे सरळ आणि हा इथली तिरकस रेष. बघा अशा प्रकारचा आकार पर्याय क्रमांक
बी मध्ये येतो आहे, म्हणजे अशी आकृती पर्याय क्रमांक बी मध्ये लपलेली आहे. यानंतर बाळांनो आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 14 मध्ये हा आकार प्रश्न आकृतीत दिलेला आहे. सरळ एस नाही, उलट एस असल्यासारखा आकार आहे की नाही, तो आकार शोधावा लागेल आपल्याला. इथं हा दिसेल पण खालचा भाग दिसत नाही, वरचा असल्यासारखं वाटतं पण नाही. या आकृतीमध्ये पण आपल्याला दिसत नाही. या आकृतीमध्ये पण असा आकार पण एस उलट एस पण होऊ शकत नाही. या आकृतीमध्ये आपल्याला बघायचं का बघा आपल्याला, तर इथं पण असं कुठं काही दिसत नाही, म्हणजे नाहीच का आकार शोधावा लागेल आपल्याला आहे की नाही. असणारच आकार आपल्याला सापडला नाही म्हणजे नाही असं नाही. मग खालचा भाग अशासारखा कुठं दिसतोय, असा असल्यासारखा असा, हे बघा इथं तरी दिसतो आहे आपल्याला, बरोबर आहे का इथं. आणि हा वरचा भाग इथं थोडासा क्लिअरली नाही बाळांनो, थोडासा क्लिअर नाही आहे का इथं. इथून जशाच तसा नाही, थोडासा इथं मोठा आहे इथं छोटा आहे, पण त्या पद्धतीचा आकार फक्त या आकृतीत आहे, दुसऱ्या कोणत्याच आकृतीत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारचा आकार असला पाहिजे. हे काय असा कोण तयार होतो आणि तर रेष असली पाहिजे, असं असेल तरच ते येणार आहे. आता इथं जर पाहिलं आपण, हा इथं पण इथं तिरकस रेष मध्ये गेलेली नाही म्हणून हा येणार नाही. आता इथं पाहूयात आपण, इथं पाहायला गेलं इथं मध्ये गेली पण हे खाली बाहेर आलेली नाही म्हणून हा पण भाग येणार नाही. इथं पाहूया, इथं तर मध्ये रेषच नाही. इथं पाहायला गेल्यानंतर हां इथं बघा हा इथूनचा भाग घेतला आपण, इकडं कोण तयार झाला आणि ही रेषा मध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे ही रेषा, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 16. 2018च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 16मध्ये पाहूयात की अशा प्रकारचं यश तयार झालं पाहिजे. इथं मात्र सरळ सरळ दिसते आपल्याला, इथं दिसत नाही, इथं दिसत नाही, इथं पण तसं नाही, सरळ 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 दिसतं आहे की नाही. ज्याला थोडंसंही विचार केला तर जशाच तसं आपल्याला हे जशाच तसं आपल्याला याच आकृतीमध्ये दिसतंय, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 17. इथं जर पाहायला गेलं तर आत्ता मात्र थोडं आपण चुकण्याची शक्यता असते, कारण हे बघा कधी कधी जशाच तसं दिलं जातं, कधी कधी उलट आकृती त्या ठिकाणी शोधावी लागते. आता उलट म्हणजे काय, फिरवून ठेवलेली असते आकृती ही. आता असं बघावं लागेल की उजव्या बाजूला गोल आणि डाव्या बाजूला गोल आणि उजव्या बाजूला अशी रेषा असणारी आकृती आपल्याला शोधावी लागेल खालच्या बाजूला असताना. इथं आहे मान्य आहे की नाही, बरोबर ना, दिसते की तुम्हाला असं. पण हे खाली आहे बाळांनो, ही जर उलटं केलं, उलटं जर फिरवलं, हे वर पाहिजे ना, मग हे उजवीकडे जाईल आणि हे डावीकडे येईल, मग हे होईल का आकृती, निश्चितच होणार नाही. हे पाहिलं तरी बघा, आता ह्याला जर फिरवलं तर ह्यांचा जो आकार आहे इथून एवढा तरी घेतला तरी चालेल, पण मध्ये काय पाहिजे आपल्याला, असं वर्तुळ पाहिजे. मग ते उलटं वर्तुळ आपल्याला तशा पद्धतीने दिसलं पाहिजे आहे की नाही, काचेचा ग्लास असल्यासारखा. उलटं ठेवलेलं म्हणजे उलटं ठेवलेलं पाहिजे, पण इथं तयार होईल का उलटं, हे आडवे दिलेले आहे रेषा, त्यामुळे होणार नाही. इथं हे तर काही तिरकस दिलेलं आहे, त्यामुळे हे तर कधीच येणार नाही. आता पर्याय हा आणि हा याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असू शकतं आपलं, पर्याय ए आणि पर्याय डी मध्ये. तर ते कसं, तर आता हे खालच्या बाजूला उजवीकडे आहे, इथं कुठं आहे, वरच्या बाजूला डावीकडे आहे. हे जर आकृती फिरवली आपण तर हे कसं होणार आहे, डावीकडे आणि हे उजवीकडे, म्हणजे याच्याप्रमाणे येऊ शकतो. आणि हा जो भाग आहे तो खालच्या बाजूला जातो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 18. 18वा प्रश्न पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की हा आकार कुठे आहे तो शोधायचा आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीचा आकार इथं जर पाहायला गेला असं सरळ रेषा, इथं तुम्हाला कुठंही दिसणार नाही. त्यानंतर इथं पाहूयात, इथं हा वरचा आकार, इकडचा आकार आणि सरळ रेषा अशा पद्धतीनं आपल्याला दिसणार नाही, दिसत पण नाही, दिसणार नाही
इथं जर पाहिलं तर इथं पण आपल्याला सरळ रेषा हा वरचा त्रिकोणाकृती आकाराने असा आकार दिसत नाही. इथं मात्र जरा किचकट आहे. इथं दिसू शकेल. आधी अगोदर अशी तिरकस रेषा शोधून काढू. हां, हे पहा इथं तिरकस रेषा आहे. त्यानंतर सरळ रेषा बरोबर हे काही ही सरळ रेषा पण आहे आपल्याला. ही उभी रेषा आहे. उभी रेषा पण इथं आहे. ही तिरकस रेषा, ही तिरकस रेषा पण आहे, इथं पण आहे. म्हणजे बघा हा जो आकार आहे तो आपल्याला प्रश्न आकृतीत दिलेला आकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 पाहत असताना अशा प्रकारचा आकार आपल्याला कोणत्या आकृतीत आहे तो शोधायचा आहे. वरच्या बाजूला थोडं वक्र, खालच्या बाजूला आणि हा मधला आकार. तर इथं पाहिल्यानंतर इथंच आपल्याला बघा हा सेम आकार इथं असल्यासारखा दिसतोय. वर पण वक्र आहे, खाली पण वक्र आहे. पुढं बघूयात. या ठिकाणी पाहिलं तर हा आकार वेगळा आहे. इथं पण हा आकार नाही, याच्यात तर कधीच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक हे बघा इथला आकार, इथं इथला आकार आणि इथं असा पर्याय क्रमांक एमध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आपण बघूया 20वा प्रश्न आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. इथं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा आकार शोधायचा आहे. म्हणजे इथं वर्तुळ आकार आणि मध्ये चौकोन. इथं जर पाहिलं तर इथं वर्तुळ एवढं वरच्याच बाजूला पाहिजे आहे की नाही अशा पद्धतीने. इकडं नाही आहे, इथं पण नाही. इथं पाहिलं तर हां हे येऊ शकतं आहे असा आपल्याला अंदाज येतो. हे वरचा भाग, हे बघा हा वरचा भाग, हा मधला इथूनचा भाग आणि नंतर इकडं येणारा भाग. म्हणजे बघा त्यांनी इथून घेतलं आहे. या इथून बघा हा भाग, इथला भाग आणि इकडचा भाग आणि हा मधला इथून ते एवढा भाग. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे. याच्यात पण नाही. अशा पद्धतीनं आपल्याला निरीक्षण करून चांगल्या प्रकारे निरीक्षण केल्यानंतर हे प्रश्न सोडवता येतील. तर काळजीपूर्वक थोडं निरीक्षण करत चला. ज्या आकृतीमध्ये तशा प्रकारचा भाग दिसत नाही ते वगळत चला आणि आपल्या योग्य उत्तराकडे चला. उत्तर शोधा. धन्यवाद.